लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. पर्वती परिसरातील धक्कादायक प्रकार. सख्या आजोबानंच अत्याचाराचा प्रयत्न केला. पुणे पोलिसांची माहिती. आरोपीला बेड्या. पर्वती भागातील घटना लक्षात येता आज मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर. आरोपीला ताब्यात द्या. संतप्त नागरिकांची मागणी. सहपोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी. रात्री 1 वाजता जमाव पांगवण्यात यश. ठिय्या देत दांडेकर पुलावर जाणारा रस्ता बंद केला होता. पुण्यात सख्या नातीवर आजोबांनीच केलेल्या अत्याचारानं मन सुन्न झालंय. घरातही लेकरं सुरक्षित नाही का हा प्रश्न अस्वस्थ करतोय. आयानो सावध रहा. काळ बदललाय. आपल्या लेकरांवर लक्ष ठेवा. पुण्यातील चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. नसरापूर घटनेप्रकरणी ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. ग्रामस्थांची मागणी. स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करणार. मुख्यमंत्र्यांचं ग्रामस्थांना आश्वासन. नसरापूर प्रकरणी 15 दिवसात आरोपपत्र दाखल होणार. पोलीस अधीक्षक संदीप गेल यांची माहिती. अत्याचार प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून गांभीर्यानं तपास सुरू. नसरापूर प्रकरणात मुलीला मारण्यासाठी आरोपीनं छातीत बुक्की मारली. ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल सादर. अत्याचार केल्यानंतर आरोपीनं मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत जोरदार बुक्की मारल्याचं उघड. नसरापूरच्या नराधमाला हाल हाल करून संपवा. राज ठाकरेंचा संताप. फास्ट ट्रॅक पद्धतीनं कारवाई करू म्हणणाऱ्या सरकारनं त्याची व्याख्या सांगावी. महिलांवरील अत्याचारावरून राज ठाकरे आक्रमक. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा. नसरापुरातील घटनेसंदर्भात राज ठाकरे यांनी केलेल्या पोस्टवर असीम सरोदेंचा आक्षेप. सामान्य लोकांना बेकायदेशीर वागण्यासाठी प्रवृत्त करणारी विधानं करू नयेत. सरोदेंची प्रतिक्रिया. लैंगिक शोषणातील नराधमांना आता पॅरोल नाही. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. नसरापूर घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद. महिला सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची तयारी. नसरापूरची घटना महाराष्ट्राची मान खाली घालणारी. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. युगेंद्र पवार यांची मागणी. एका चिमुकलीवर अत्याचार झाला आणि तुम्ही पेढे वाटताय. बंगालमधील विजयाच्या भाजपच्या जल्लोषावर प्रणिती शिंदे यांचा संताप. तर प्रणिती शिंदे यांनी प्रत्येक घटना राजकीय दृष्टीने पाहू नये. गिरीश महाजन यांचं उत्तर. प्रणिती शिंदे यांच्या बुद्धीची कीव येते. त्यांच्या बुद्धीची वाढ झालेली दिसत नाही. खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा राजीनामा मागितल्यानंतर भाजप आमदार देवेंद्र कोठे यांची टीका. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ शिंदेंच्या शिवसेनेचं सोलापूरमध्ये आंदोलन. खासदार ज्योती वाघमारे सहभागी. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बदलापूरमधील आरोपीला पोलिसांनी मारलं होतं. फडणवीसही महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळवून देतील. वाघमारेंची मागणी. नसरापूर घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आरोपीला फाशी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. सुळेंकडून शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी. नसरापूर प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय. भोरमधील वकिलांच्या बार असोसिएशनचा निर्णय. भोर पुणे बार असोसिएशनचे वकील आरोपीचं वकीलपत्र स्वीकारणार नाही. भोर वकील संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय उरुणकर यांची माहिती. नसरापूर नराधमाच्या घरच्यांची साक्ष ठरणार. गेम चेंजर. आरोपी भीमराव कांबळेच्या घरातूनच शिक्षेची मागणी. आरोपीच्या कुटुंबियांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया पोलीस पुरावे म्हणून वापरणार. सूत्रांची माहिती. दरम्यान नराधव भीमराव कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी. पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं भोंदूकडून 13 वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. कासा पोलिसांनी 55 वर्षीय भोंदूला ताब्यात घेतलं. अत्याचार करणाऱ्या आरोपीचा फोटो समोर. पालघरमध्ये भोंदूनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं प्रकरण. रोहित पवार आज पालघरमध्ये कासा उपजिल्हा रुग्णालयात जात पीडितेची भेट घेणार. बीडमध्ये 3 वर्षाच्या चिमुकलीवर आजोबाकडून झालेल्या अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा. चिमुकली अवघ्या काही महिन्यांची असतानाच तिला आजोबाकडून शारीरिक यातना दिल्याचं समोर. गेल्या काही दिवसांपूर्वी पुन्हा अत्याचार झाल्यानं चिमुकलीच्या आईनं घर सोडलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकाच कारमधून प्रवास. संजय दिना पाटील यांची पत्नी सध्या फोर्टिस रुग्णालयात अॅडमिट. शिंदेंकडून भेट घेत विचारपूस. दोघांच्या एकत्रित प्रवासानं राजकीय वर्तुळात चर्चा. उद्धव ठाकरे यांचा खासदार संजय दिना पाटील यांना फोन. पत्नीच्या अपघाताबाबत ठाकरेंकडून विचारपूस. संजय दिना पाटील यांच्या पत्नीवर फोर्टिस रुग्णालयात सध्या उपचार सुरू. आदित्य ठाकरे यांच्याकडूनही विचारपूस.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विरोधकांनी 4 पट ताकद वापरली, मात्र विजय सत्याचा झाला. मंत्री गणेश नाईक यांचा पुन्हा एकदा नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. तर नवी मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी जनतेनं माझ्यावर विश्वास दाखवला, नाईक यांचं वक्तव्य. विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. वडेट्टीवार यांनी शरद पवार यांची ही भेट घेऊन त्यांना लग्नपत्रिका दिली. राजीनामा देणार नाही, नैतिकदृष्ट्या टीएमसी जिंकले, भाजपनं आम्हाला जबरदस्ती हरवलंय. पश्चिम बंगालमधील पराभवानंतरही ममता बॅनर्जी ठाम. पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांना सोनिया गांधी, राहुल गांधी, ठाकरे, केजरीवाल यांच्यासह इतर मित्रपक्षांचा फोन. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष पाठीशी, आमची एकता पुढील काळात आणखी भक्कम होईल, ममता बॅनर्जींचा निर्धार. कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला. जेसीबीनं टीएमसी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप. कोलकात्याच्या हॉक मार्केट परिसरातील घटना. अमित शहा ठरवणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री, पर्यवेक्षक म्हणून शहांची निवड. 2 दिवसात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक. पुद्दुचेरी विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी भाजपकडून निरीक्षकांची घोषणा. केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीय आणि पुद्दुचेरी भाजपचे प्रभारी निर्मल कुमार सुराणा यांची नियुक्ती. पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन बैठकीत पक्षाचा विधिमंडळ दल नेता निवडला जाणार. टीव्हीके प्रमुख विजय यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेनं 108 जागा जिंकल्या असल्या तरी पक्ष बहुमतापासून दूर. सत्ता स्थापनेसाठी विजय यांना छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घ्यावं लागणार. तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत एम.के. स्टॅलिन यांचा पराभव. दरम्यान एम.के. स्टॅलिन यांच्या रॅलीत माजी मंत्री पी.के. शेखर बाबू यांना रडू कोसळलं. ममता बॅनर्जींचं 3rd डिग्री राजकारण जनतेकडून उद्ध्वस्त. महाराष्ट्रात विरोधी पक्षातील नेतेही 2047 पर्यंत घरी बसतील. विधानसभेतील भाजपच्या यशानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा. अंबादास दानवे यांच्याकडून सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट. विधान परिषदेत दिलेल्या पाठिंब्यामुळे आभार मानण्यासाठी दानवेंकडून भेट. भेटीवेळी सुप्रिया सुळे आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित. संदीप देशपांडे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी 45 वर्षांपासून ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसंदर्भात भेट. तर वांद्र्यात राहणाऱ्यांना तिथेच घर देणार असं आश्वासन शिंदेंनी दिले. देशपांडे यांची माहिती. महाराष्ट्रात काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष बदलले जाणार. संघटन सृजन अभियानातून काँग्रेस आपला पक्ष मजबूत करणार. राज्यातील काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्षही बदलले जाणार. काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांची माहिती. राहुरीतील पराभूत उमेदवार गोविंद मोकाटे ईव्हीएम विरोधात न्यायालयात जाणार. मोकाटेंनी ईव्हीएमवर व्यक्त केला संशय. भाजपच्या उमेदवारानं मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप केलं, मोकाटेंचा आरोप. मंत्री शंभूराज देसाई यांच्या मेघदूत निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, बावनकुळे आणि खासदार तटकरे बैठकीला उपस्थित. महामंडळाचं वाटप आणि अजित पवारांच्या स्मारकासाठी जागेसंदर्भात चर्चा. भुसावळ नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांची निवड. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं रद्द. उपनगराध्यक्षांकडे तात्पुरती जबाबदारी. सत्ता बदलाची शक्यता. नगरपालिकेतील सत्ता भाजपकडे जाण्याची शक्यता. नांदेड महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद एमआयएमला दिल्यानं वाद. भाजप एमआयएमची छुपी युती आता उघड. खासदार रवींद्र चव्हाण यांची टीका. तर विरोधी पक्षनेते पदाची निवड नियमाप्रमाणेच. महापौर कविता मुळे यांची प्रतिक्रिया. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल. महेशराजे भोसले यांची पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपदी नियुक्ती. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि सूरज देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीचं पत्र. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मध्य प्रदेशमध्ये देखील काम सुरू. बडवानी जिल्ह्यात शिवसेना प्रणित जय महाराष्ट्र कामगार सेनेची शाखा सुरू. पुढील काळात शिंदेंची शिवसेना मध्य प्रदेशात निवडणूक लढवणार. रायगडमध्ये राजकीय सलोखा. पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रायगड जिल्ह्यात निर्माण झालेले मतभेद आता कमी होत असल्याचं चित्र. आमदार महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार. भिवंडीतील महसूल खात्याच्या शेकडो एकर जमिनीवर अतिक्रमणाविरोधात सुरेश म्हात्रे आक्रमक. परभणीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या 82 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. ठाकरेंनी गंगाप्रसाद आनेराव यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्यानं पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी. निर्णय मागे न घेतल्यास पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा. जळगावमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासमोर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी वाचला तक्रारीचा पाढा. पक्ष फक्त कागदावर मजबूत. स्थानिक नेते कार्यकर्त्यांशी जोडलेले नाही. कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त. महिला कार्यकर्त्याची रोहिणी खडसेंबाबतही तक्रार.
भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि युट्यूबर संग्राम पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. लुकआउट सर्क्युलरमध्ये बदल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. संग्राम पाटील यांचा ब्रिटनला परतण्याचा मार्ग मोकळा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय. 2026-27 ऊस हंगामासाठी 10.25% रिकव्हरी रेटसाठी 365 प्रति क्विंटल FRP सरकारकडून जाहीर. 1 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू होणार असल्याची अश्विनी वैष्णव यांची माहिती. रिझर्व्ह बँकेनं महाराष्ट्रातील 2 बँकांना ठोठावला आर्थिक दंड. पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला 2 लाखांचा तर मुंबईतील मोगविरा कोऑपरेटिव्ह बँकेला 20,000चा दंड. NPA खात्यांसंदर्भातील RBIच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्याप्रकरणी कारवाई. पीक विम्याच्या प्रश्नावरून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. तांत्रिक चुका दाखवत विमा कंपनीनं 5,000 कोटी रुपये अडवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. 13 मेपर्यंत थकीत पीक विमा न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. सोन्या चांदीच्या दरात सलग 4थ्या दिवशी घसरण. सोनं 800 तर चांदी 4,000 स्वस्त. सोनं GST सह 1,52,000 तर चांदी 2,52,000 स्थिर. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर 1.61 कोटी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत मुदत. त्यानंतर मात्र सक्तीनं भूसंपादन केलं जाणार. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून स्पष्ट. शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अत्याचारी भोंदू अशोक खरातला 9 मेपर्यंत पोलीस कोठडी. 4 दिवस पोलीस कसून चौकशी करणार. फरार आरोपी कल्पना खरातचाही शोध सुरू. भोंदू खरातनं कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस खाती उघडली. ईडी चौकशीत प्रतिभा चाकणकर यांचा अजब दावा. कामासाठी दिलेल्या आधार पॅन कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप. सरकारकडील पुराव्यावरून चाकणकर कुटुंबियांचा हस्तक्षेप होता हे दिसून येतं. भोंदू अशोक खरात प्रकरणावरून रोहिणी खडसे यांचा चाकणकरांवर आरोप. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी खोलवर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. रोहिणी खडसे यांची मागणी. नाशिकमधील TCS प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी. लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या आरोपाखाली आरोपींवर गुन्हे दाखल. येत्या 1 ते 2 दिवसात पुन्हा SIT संशयित आरोपींचा ताबा घेणार. मोंदू मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारेला 7 दिवसांची पोलीस कोठडी. करमाळा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल. मुस्लिम तरुणांकडून 2 महिलांसोबत अश्लील वर्तन. भाजप नेते अनिल बोंडे यांचा गंभीर आरोप. यासह गर्भवती महिलेला दात तुटेपर्यंत जबर मारहाण केल्याचा आरोप. संगीतकार पलाश मुच्छलवर सांगली शहर पोलिसात फसवणूक आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. अभिनेता आणि निर्माता विज्ञान माने यांच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद. पलाश मुच्छलनं आरोप फेटाळले. बदनामी केल्याप्रकरणी 10 कोटींचा दावा दाखल. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून 2री, 3री, 4थी आणि 6वी साठी नवा अभ्यासक्रम. राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. भीमाशंकर मंदिर 31 मे पासून पुन्हा सुरू होणारे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विकास कामांसाठी मंदिर 3 महिने बंद होतं. देवस्थानच्या जमिनी देवाच्या जमिनी असतात, त्या विकता येत नाही. सरकारनं प्रस्तावित मसुदा मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करू. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या सुनील घनवट यांचा इशारा. SRPF परीक्षेत खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील 85 प्रश्न जसेच्या तसे. प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून घेतल्याचं समोर. चौकशी अहवाल येईपर्यंत SRPF गट 5च्या भरतीला स्थगिती. राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी. नंदुरबार, गोंदिया, भंडारा, नागपूर, वाशिमसह हिंगोलीत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. कापणीला आलेल्या धान पिकाचं नुकसान. शेतकरी चिंतेत. बनावट साबण आणि डिटर्जंट पावडरचा कारखाना उद्ध्वस्त. वलगाव परिसरातून 71 लाखांचा मुद्देमाल जप्त. नामांकित कंपन्यांच्या नावानं सुरू होता काळा बाजार. नाडीत 5 मशीनसह 4 आरोपी ताब्यात. धाराशिव, लातूर, सिंधुदुर्गमध्ये डिझेल पेट्रोलचा तुटवडा. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद. इंधनासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगात. धाराशिवमध्ये 3 दिवसांपासून डिझेल पुरवठा विस्कळीत. शहापूरमधील डोळखाम परिसरात पावसाची हजेरी. लग्न मंडपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मंडप व्यावसायिक अडचणीत. पावसामुळे डोळखाम परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान. मुंबईतील 80% नालेसफाई 31 मे आधी पूर्ण करू. IITनं एक प्लॅन तयार केलाय. पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही. भाजप नेते अमित साटम यांची प्रतिक्रिया. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.